नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीचा पुलाव किंवा उसळचा पुलाव। हा पुलाव चवीला खूप छान लागतो, तसाच तो खूप हेल्दी आहे। तसेच हा पुलाव बनवण्यास खूप सोपा देखील आहे व खूप क्विक बनतो। चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 उभे चिरलेले कांदे घेतले आहे, 2 बटाटे घेतले आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, अद्रक लसूण घेतले आहेत व कोथिंबीर घेतली आहे। इथे मी अर्धी वाटी स्प्राउट्स घेतले आहे, म्हणजेच मोड आलेली मटकी घेतली आहे। या मटकीला मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे व त्याला पाण्यामध्ये ठेवले आहे। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतले आहे, त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे व तांदूळला इथे मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवले आहेत। इथे मी एक कुकर घेतला आहे, कुकर गरम झाला आहे। आता यात मी घालत आहे 3 चमचे तेल। तेल गरम झाले आहे। आता यात मी काही खडे मसाले घालत आहे, जसे की 2 तेजपान, 4 काळी मिरी, 1 मोठी इलायची व 2 लवंग घातले आहेत। आता या खडे मसाल्यांना देखील इथे मी व्यवस्थित परतून घेत आहे। खडे मसाले देखील व्यवस्थित तळले गेले आहेत। आता यात मी घालत आहे 1 चमचा जिरे। जिरे देखील व्यवस्थित तडतडले गेले आहेत। आता यात मी घालत आहे कांदा। कांद्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। इथे मी कांद्याला व्यवस्थित परतून घेतले आहे। आता कांद्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित तळला गेला आहे। आता यात मी घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट। इथे मी अद्रक लसूण अशा प्रकारे ठेचून घेतले आहे, ते घातले आहे। आता या अद्रक लसूणला देखील इथे मी कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अद्रक लसूणला देखील आपल्याला साधारणतः 2 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला तळून घ्यायचे आहे। 2 मिनिट झाले आहे, अद्रक लसूण व्यवस्थित तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे टोमॅटो। टोमॅटो देखील इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता यात मी घालत आहे बटाटे। बटाटे देखील इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इथे मी बटाटे देखील व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यात मी मटकी घालत आहे। मटकीला देखील इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे मी मटकी देखील व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता आपण यात काही मसाले घालूयात। सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला व अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे। या सर्व मसाल्यांना आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। इथे मी आता पुन्हा एकदा सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता या मसाल्यांना आपल्याला साधारणतः 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित तळले जातील। इथे मी तांदळाच्या अंदाजाने 2 ग्लास पाणी घातले आहे। आता यात मी वरतून घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता इथे आपण पाण्याला उकळ येण्याची वाट बघूया। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त उकळी आली आहे। उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकल्याने आपला पुलाव मस्त मोकळा मोकळा होतो, त्यामुळे शक्यतो उकळत्या पाण्यामध्येच तांदूळ टाकावेत। इथे आपले पाणी व्यवस्थित उकळले गेले आहेत। आता यात मी घालत आहे तांदूळ। इथे मी सर्व तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित घातले आहे। आता आपण एकदा तांदळाला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तांदूळ देखील इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता इथे मी कुकरचे झाकण बंद करून घेत आहे व कुकरच्या आपल्याला मोठ्या गॅसवर 3 शिट्टी घेऊन टाकायच्या आहेत व त्यानंतर गॅस बारीक करून कुकरला आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर तशीच ठेवायची आहे, म्हणजे आपला पुलाव वाफेमध्ये व्यवस्थित शिजतो। त्यानंतर कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे व त्यानंतरच त्याला उघडायचे आहे। 3 शिट्टी होऊन कुकर आपला व्यवस्थित गार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला मटकीचा पुलाव किती छान दिसत आहे। आता या पुलावला मी तुम्हाला एकदा मिक्स करून दाखवते। वा, मस्त वास देखील इतका छान येत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला मटकीचा पुलाव बनला आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा।
तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा हा पुलाव किती छान दिसत आहे। जसा तो दिसत आहे तसाच तो चवीला देखील खूप टेस्टी लागतो। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।